देवेंद्र, एक गोष्ट लक्षात ठेव. सत्ता अनेक आमिष दाखवेल, पण विरोधी पक्षात असताना सत्तेशी कधीही समझोता करू नकोस. सत्तेशी संघर्ष करायला शिक. तेव्हाच तुझं नेतृत्व मोठं होईल. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी दिलेला हा सल्ला आजही माझ्या राजकीय वाटचालीला बळ देतो. मला आजही आठवतं, सभागृहामध्ये कितीही गदारोळ असला आणि अशा अडचणीच्या वेळी जर मुंडे साहेब उभे राहिले तर संपूर्ण सभागृह शांत बसून त्यांचं भाषण ऐकायचं. एवढं त्यांचं वक्तृत्व ओजस्वी, प्रभावी आणि अभ्यासपूर्ण होतं. ते राजकारणातून समाजकारण साधणारा भाजपाचा चेहरा आणि जनसामान्यांचा आवाज बनले होते. चर्चा करत बसण्यापेक्षा थेट गावखेड्यांमध्ये जाऊन तिथल्या उपेक्षितांच्या व्यथा वेदना समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यावर त्यांचा विश्वास होता. आणि म्हणूनच सत्ता असो वा नसो, मुंडे साहेबांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, असंघटित ऊसतोड मजुरांचा मुद्दा, वीज कमतरता, पाणी टंचाई यासारखे असंख्य प्रश्न राजकीय व्यासपीठावर मांडून मार्गी लावले. एवढंच नव्हे तर कर्जमुक्ती मोर्चा, गोदा परिक्रमा आणि संघर्ष यात्रा काढून त्यांनी जनसामान्यांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं, जे आजही कायम आहे. अशी ही जनसेवेला समर्पित त्यांची संपूर्ण संघर्षमय राजकीय कारकीर्द माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणादायी ठरणार आहे. राजकारण व समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.